नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आज अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण ज्याची वाट पाहत होतो, तो खरीप पीक विमा आणि शेतकरी सन्मान निधी हप्ता कधी मिळणार ह्याबाबत मोठी अपडेट आली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरीप पीक विमा 2025चा कधी येणार आहे, त्यासाठी किती निधी आता मंजुरी झालेली आहे आणि तसेच PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हे कधी येणार आहे, ह्याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. हे कधी येणार आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सर्व देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन हे ऑन करून ठेवा, कारण अशा महत्त्वाच्या शेतकरी योजनेच्या बद्दल माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, मुद्दा पहिला, पीक विम्याचे 2400 कोटी रुपये वितरित होणार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप 2025चा विमा भरलेला होता. त्यापैकी ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांसाठी 2400 कोटी रुपयाचा विमा मंजूर झाला आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 8 ते 10 दिवसात बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, अशी सुद्धा शेतकऱ्यांचा मोठा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत. आता मुद्दा दुसरा, कोणत्या पिकाचा विमा आधी मिळणार? विमा संरक्षण असलेल्या 12 प्रमुख पिकापैकी सोयाबीन, भात, धान, ज्वारी, मका, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कांदा ह्या पिकाचा विमा लवकरच मिळणार आहे. परंतु कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे, कारण ह्या दोन पिकाची पीक कापणी प्रयोग आणि त्याचे अहवाल अद्याप शासनाकडे पोचलेले नाहीत. त्यामुळे कापूस आणि तुरीचा विमा मिळायला एप्रिल महिना उजाडू शकतो. म्हणजे शेतकरी मित्रांनो, म्हणजे तुम्ही सोयाबीन, भात आणि ज्वारी, मका, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कांदा ह्यावरील पीक विमा भरला असेल तर येत्या 8 ते 10 दिवसात तुम्हाला पीक विम्याचे पैसे हे तुमच्या खात्यात DBTने मिळणार आहेत. आणि जर तुम्ही कापूस आणि तूरचं विमा भरला असाल तर तुम्हाला मिळणार नाही आहे लवकर. जो एप्रिल महिना तुम्हाला ओलांडून जाऊ शकतो, असं की सरकारने आता सांगितलेलं आहे. कारण कापूस आणि तूर का लेट होणार आहे, तर शासनाकडे त्याची माहिती अजून पोचलेली नाही. माहिती जेव्हा पोचेल तेव्हाच तुम्हाला ह्या दोन्ही पिकाचे विमा मिळतील. तर आता मुद्दा तिसरा, सन्मान निधीचे 6,000 रुपये एप्रिलमध्ये. दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे शेतकरी सन्मान निधीबद्दल. राज्यातील लाखो शेतकरी केंद्र आणि राज्य सरकारच्या हप्त्याचे प्रतीक्षेत आहेत. एप्रिल महिन्यात पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 6,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकारचे मिळू शकतात. सध्या अग्रिस्टॉकद्वारे शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या तपासल्या जात असल्यामुळे ह्या हप्त्याला थोडा उशीर झाला आहे, पण एप्रिलमध्ये हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता मार्चमध्ये पीक विमा खरीप 2025चा जो पीक विमा आहे तो मिळणार आहे आणि एप्रिलमध्ये तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचं आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं. PM किसान हा केंद्र सरकारची योजना आणि राज्य सरकारची योजना नमो शेतकरी योजना, ह्या दोन्ही योजनेचे मिळून 6,000 रुपये मिळणार आहेत. हे एप्रिलमध्ये मिळणार आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. कारण हे हप्ते येण्यासाठी लेट का होत आहे, तर बरेच शेतकरी अपात्र असूनसुद्धा याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे आता त्यांना पात्र जेवढे शेतकरी आहेत त्यांनाच त्यांची यादी तयार करून त्यांनाच आता ह्याच्या पुढे लाभ देण्यात येणार आहे. आणि हे सर्व लाभ अग्रिस्टॉकद्वारे आता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अग्रिस्टॉक फार्मर IDचं नोंदणी करून फार्मर ID काढून घेतलेला आहे, अशा शेतकऱ्यांनाच हा 6,000 रुपये हे मिळणार आहेत. लक्षात घ्या. अजून जर तुम्ही फार्मर ID काढलं नसेल तर काढून घ्या, कारण कंपल्सरी हे लागणारच आहे.
अशी इथं यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट. पीक विमा आणि PM किसान सन्मान निधीचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर नक्की करा. व्हॉट्सअपवरती मित्रांना शेअर करा. शेतीविषयी अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या आर्वीटेक मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.